हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी एवढं डोकं दुखून राहिलं होतं का बुद्धूच्या जवळ गेली आणि तिला म्हटलं बाई माझं डोकं दाबून दे. ते बा किती मस्त डोकं दाबून देऊन राहिली होती. मग काय आज पार्लरला गेलो तर पार्लरच्या क्लासमध्ये आज होती बा आमची हळदीच्या लूकची प्रॅक्टिस. कारण कालच सांगितलं होतं ताईनं. मग काय म्हटलं चला आज मग आम्ही बनवला हळदीचा लूक मस्त. पण नशीब मोठं खराब होतं, लाईटच चालली गेली. ताई जेव्हा चेक करून राहिल्या होत्या मेकअप तेव्हा मग सगळ्या पोरी लाईनीत लागल्या होत्या. मग आमची वेळ आली. मी तर श्रेयावर केलं होतं, पण आमचं नशीब मोठं चांगलं होतं. आम्ही गेल्याबरोबर लाईट अशी येऊन गेली. मग काय ताईनं मस्त मेकअप पाहिलं श्रेयाचं. त्याच्यानंतर मग सांगितलं काय चुकलं काय नाही. तर मग सगळ्या पोरी होत्या लाईनी, तर त्याचंही सुद्धा मस्त मेकअप चेक केला ताईनं. मग शेवटी ताईनं व्यवस्थित समजून सांगितलं की तुम्हाला कुठं जास्त प्रॅक्टिस करायची गरज आहे म्हणून. मग काय पार्लरमधून मग घरी गेलो, कारण आज जायचं होतं मला ताईच्या घरी जेवण करायला. मग काय सगळे लेकरं पाकरं सगळ्या ताई बसलो, आम्ही ऑटोतनं गेलो ताईच्या घरी जेवण करायसाठी. तर गाव काही एवढं दूर नव्हतं, जवळच होतं. मग गेलो तर तिथं ताई की स्वयंपाक करू राहिलं. त्या बाईच्या जातीला तर कुठंच आराम राहत नाही. आणि हे पा खुशीनं छोटीचं इथं एवढं प्रेम दाटून येऊन राहिलं होतं, बस असं वाटून राहिलं का कितीक दिवस झाले भेटल्या नाही त्या दोघीजणी. मग सगळेजण मिळून मस्त स्वयंपाक करून राहिलो होतो आम्ही. बायाले तर कुठं सुखच भेटत नाही, जिथं तिथं कामच करायला लागते. मग काय सगळ्या मिळून स्वयंपाक केला आणि मस्त जेवण करायला बसलो. मग असा गेला मग आमचा आजचा दिवस. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.